27 मार्च म्हणजे जागतिक रंगभूमी दिन आहे. त्यानिमित्त संगीत सूर्य फक्त मॅडम संतगतीने काम सुरू आहे अशा प्रकारचा एक आरोप केला जातो. जय श्रीराम. अतिशय दुःखद घटना होऊन गेली की जे कोल्हापूर शहराचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे केशवराव नाट्यगृह आणि खूप साऱ्या लोकांची नाळ याच्याशी पूर्वीपासून जोडलेली आहे. त्यामुळे खूप वाईट वाटतं या गोष्टींचं. परंतु ज्या गतीने तुम्ही म्हणता तर त्या गतीने मी थोडासा आढावा घेतलेला आहे. तर काम पहिल्या टप्प्यातलं चांगलं उत्तमरित्या कंप्लीट झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्पा जो आहे त्याच्या निधीसाठी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टींसाठी मी स्वतः आणि आयुक्त मॅडम सुद्धा खूप चांगले प्रयत्न आम्ही करत आहोत आणि येणाऱ्या 27 मार्चला आपण हे सगळं काम कंप्लीट करण्याचा मानस करत आहोत आणि त्या अनुषंगाने कंप्लीशन सुद्धा होईल. पण दुसरीकडे काही रंगकर्मींच्या काही अपेक्षा आहेत की हे काम दर्जेदार व्हावं, तसं होताना दिसत नाही. कधी त्रुटी देखील काही आहे, कसं पाहता याकडे? रंगकर्मींचा याच्याशी खूप चांगला जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे ते लोक स्वतःहून खरं तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतात. आनंद आहे या गोष्टीचा की त्या अनुषंगाने प्रशासन आणि महानगरपालिका सगळेच लोक चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेट करून चांगल्या पद्धतीचं उत्तम दर्जाचं काम नक्कीच करतील. जर रंगकर्मी दिनाच्या दिवशी जर हे काम पूर्ण झालं नाही तर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलाय. काय आव्हान असणार? खरं तर तो दिवस रंगकर्मींसाठी आणि कोल्हापूर शहरासाठी सुद्धा एक उत्तम दिवस असणार आहे. त्यामुळे मी तर त्या अनुषंगाने एक ग्वाही देऊ इच्छिते की त्या दिवशी त्यांना आंदोलन करण्याची वेळच कशी येणार नाही याकडे मी लक्ष देईन.